नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रागिनी आता भूमीला तिला वाटतं की रागिनीला भूमीला तिने चेकमेट केलेला आहे, पण भूमी आता सर्व पुरावे गोळा करून रागिनीला कसा चेक देते आणि तिची कशी वाट लावते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की आता भूमी कोणते पुरावे गोळा करते आणि त्याचबरोबर तिथे येऊन तांडेलच्या बायकोने जो धमाका केलेला आहे त्यामुळं खूपच मोठं सत्य सर्वांच्या समोर येणार आहे. आणि तांडेलची बायको त्याचबरोबर भूमीने आता इथे गनिमी कावा केलेला असतो. भूमी रागिनीच्या रूममध्ये CCTV कॅमेरा कसा लावते, म्हणजेच तिच्या जुन्या मोबाईलचा वापर ॲज अ CCTV कॅमेरा म्हणून करून तो व्हिडिओ तो पुरावा आकाशच्या समोर सादर करते. त्याचबरोबर इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाऊन त्या साहेबांना भेटून तिनं जो पुरावा मिळवलेला असतो, म्हणजे रागिनीने हे सगळं करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कदमांकडेही बरेच पुरावे असतात. या सगळ्यांचा उलगडा भूमी आता इथे सर्वांच्या समोर करणार असते आणि तेही स्वतः समोर न येता आकाश आणि राजा काकांच्या समोर रागिनीचं विंग फोडणार असते. त्यामध्ये आणखी एक गोष्ट असते, ते म्हणजे राजा काकाला अडकवलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की भूमीला या सगळ्या कामामध्ये कोण मदत करतं आणि भूमीचं राज्य कसं येतं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे भूमी विचार करत असते, रागिनी आत्यांना तर आता आकाशने आई म्हणून ठेवलेलं आहे, आई म्हणून त्यांची पूजा करत आहे. मग आता मला काही करून आकाशच्या समोर असे पुरावे ठेवायचे आहेत ज्यामुळं आकाश कधी नाकारू शकणार नाही की हे रागिनी आत्यांनी केलेलं आहे. हे सगळं भूमी आता ठरवत असते. भूमीने ठरवलेलं असतं की काहीही करून मला रागिनी आत्यांचं हे जे कारस्थान आहे ते उघडं पाडलंच पाहिजे. मग भूमी आता विचार करते, तिच्याकडे एक मोबाईल असतो, तोही ती प्रशांतकडून घेते आणि प्रशांतला म्हणते की मला असं असं करायचं आहे, त्याचा ॲक्सेस मला माझ्या मोबाईलवरती घ्यायचा आहे आणि रागिनी आत्यांच्या रूममध्ये जे काही घडत आहे त्या सगळ्या गोष्टी मला याच्यामध्ये कॅप्चर करून ठेवायच्या आहेत. मग तिला बरोबर सगळ्या गोष्टींची माहिती प्रशांत देतो आणि मग त्यानुसार भूमी आता तो मोबाईल घेऊन, रागिनी ऑफिसला गेलेली आहे हे लक्षात घेते आणि तो मोबाईल घेऊन रागिनीच्या रूममध्ये जाते. रागिनीच्या रूममध्ये गेल्यानंतर भूमीने आता खूपच मोठा धमाका करायचं ठरवलेलं असतं आणि त्या धमाक्यामुळं इकडे रागिनीची वाट लागणार असते. पण रागिनी आता जेव्हा इकडे गेलेली असते, रागिनीच्या रूममध्ये भूमी गेलेली असते, तेव्हा खूप मोठी गोष्ट घडते. ती म्हणजे भूमी तिथं जाताना तिला तिकडे पौर्णिमाने पाहिलेलं असतं आणि पौर्णिमाला असं वाटत असतं की ही भूमी त्यांच्या रूममध्ये का गेली, आईंच्या रूममध्ये का गेलेली आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग तिथं लगेचच पौर्णिमा येते आणि म्हणते, तू इथे काय करतेस आईंच्या रूममध्ये? तेव्हा भूमी म्हणते, आत्यांना भेटायला आले होते मी, त्या कुठे बाहेर गेलेत का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, चल तुझ्या रूममध्ये, मला आईंनी सांगितलं तुझ्यावरती लक्ष ठेवायचं आहे, तुझी काळजी घ्यायची आहे. तेव्हा मात्र भूमी म्हणते, माझ्यावर काय वॉच ठेवायला सांगितलं तुला? त्यावेळेस पौर्णिमा म्हणते, तसं नाही गं, तुझी तब्येत ठीक नसते ना, म्हणून मला सांगितलेलं आहे की तुझी काळजी घ्यायची आहे आणि म्हणूनच मी तुला चल म्हणत आहे. भूमीला अशा भाषेत पौर्णिमा सांगू लागते. तर भूमी म्हणते, माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तू माझी काळजी घेण्याचं नाटक अजिबात करू नकोस. हे सगळं जेव्हा भूमी पौर्णिमाला म्हणते तेव्हा पौर्णिमा म्हणते की मी तुझ्या भल्यासाठीच बोलत आहे. भूमी म्हणते की माझ्यावर वॉच ठेवायची अजिबात गरज नाही, एवढं लक्षात ठेव. आणि इकडे पौर्णिमालाच ऐकून भूमी रिकामी होते आणि म्हणते की तुझं बघ, माझ्या कोणत्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची तुला अजिबात गरज नाही, एवढं लक्षात ठेव. मी माझ्या गोष्टी करायला समर्थ आहे. हे सगळं भूमी पौर्णिमाला ऐकवते, कारण पौर्णिमा तेवढी नौटंकी करणारी असते, भूमीच्या विरोधात जाणारी असते, हे भूमीला चांगलंच माहिती असतं. पौर्णिमाला पण ही सगळी प्रॉपर्टी हवी आहे, म्हणूनच तर पौर्णिमा इथे या घरात लग्न करून आलेली आहे, ही गोष्ट भूमीला चांगलीच माहिती असते. त्यानंतर भूमी मग प्रशांतला फोन करते आणि प्रशांतला म्हणते की अरे प्रशांत, मला तुला बोलायचं आहे, भेटायचं आहे. तेव्हा प्रशांत म्हणतो, भूमीताई तुला सगळं आठवतं, ही गोष्ट खरंच खूप छान झालेली आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो पण प्रशांत, आत्ता तुला एक गोष्ट माहिती आहे, आपण जे पुरावे आधी शोधत होतो तुला माहिती आहे ना काय आहेत ते? तेव्हा प्रशांत म्हणतो की हो भूमीताई, कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मी त्यासाठी प्रयत्न करतोय आणि माझ्याकडे बरेच पुरावे आलेले आहेत, त्यामुळं आपण ते पुरावे बरोबर मॅनेज करू शकतो. हे सगळं प्रशांत सांगतो आणि भूमीताई मी तुला ते सगळं देतो असंही प्रशांत भूमीला सांगतो. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, आपण भेटूया.
मग यावेळेस भूमी विचार करू लागते की काहीही झालं तरी ह्यावेळेस मला आकाशला सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे, कारण मी जर या सगळ्या गोष्टी आकाशला सांगितल्या नाही आणि मी पुन्हा अडचणीत आले तर आकाश या सगळ्यातून बाहेर पडणं आकाशला खूप अवघड जाईल. त्यामुळं मला या सगळ्या गोष्टी आकाशला सांगितलंच पाहिजे. मी घरातून बाहेर जाणारे ही गोष्ट आकाशला समजलीच पाहिजे. मग भूमी आकाशला म्हणते की मी प्रशांतला भेटायला चाललेली आहे. भूमीने एक ठरवलेलं असतं, काही झालं तरी आता मी जे काय करते या कोणत्याच गोष्टीची वाच्यता मला आता कोणापुढेही करायची नाही, कारण या घरातलं कोण कोण सामील आहे रागिनीत त्यांना ते तिला शोधायचं असतं. आणि तिला पहिली व्यक्ती मिळालेली असते ती म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमा ही रागिनीत त्यांना मदत करते, त्याचबरोबर अभिजित ही मदत करतोय. ह्या गोष्टी भूमीच्या समोर आलेल्या असतात. त्याचवेळी भूमीने कदमांना फोन करून त्यांच्याकडून माहिती घेतलेली असते आणि इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत त्यांना भेटून त्यांच्याकडूनही तो नंबर आणि ती बाई कशी दिसते हे शोधलेलं असतं. आता हे सगळे पुरावे तर आता भूमीच्या समोर असतात आणि भूमी आता त्या सर्व पुराव्यांनीशी इकडे रागिणीला उघडं पाडणार असते. तिचं जे कारस्थान आहे ते सर्वांच्या समोर आणणार असते. आणि आता भूमीने प्रशांतच्या मदतीने ते सगळे व्हिडिओ जे आहेत ना ते एकत्र केलेले असतात आणि ते ॲक्सेस तिच्या मोबाईलवर मिळाल्यामुळं ते व्हिडिओ, त्याचबरोबर कदमांनी दिलेले ते तिला पुरावे, त्याचबरोबर इन्कम टॅक्स ऑफिसरने रागिणीच्या विरोधात दिलेले पुरावे, हे सगळं तिनं गोळा केलेलं असतं. त्याचबरोबर राजा काकांना अडकवलेलं हे तांडेलनं तिला सांगितलेलं असतं. परंतु इकडे आणखी एक मोठी गोष्ट घडत असते, ते म्हणजे इकडे भूमीला रघु काकांच्या रूममध्ये आकाशच्या बाबांची डायरी सापडते आणि त्या डायरीमध्ये त्यांना संशय आलेला असतो रागिणी हे सगळं करते, तिला प्रॉपर्टी हवी आहे त्यासाठी ती हे सर्व करते. त्यामुळं भूमीने त्या वकिलांचा, म्हणजे अगदी त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर 2 दिवसामध्ये त्यांनी जे मृत्यूपत्र बनवून घेतलेलं असतं ते मृत्यूपत्र भूमी शोधते आणि त्या वकिलांना भेटायचं ठरवते. पण भूमी तिकडे प्रशांतला त्यांना भेटायला पाठवते, कारण भूमी डायरेक्टली भेटायला गेली तर ते संशयास्पद होईल आणि तिकडे गेल्यावर प्रशांतला ती कॉल करायला सांगते. मग प्रशांत भूमीला कॉल करतो आणि त्या वकील साहेबांनी ज्या ज्या गोष्टी प्रशांतला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी घेऊन तो इकडे भूमीच्या जवळ येतो आणि भूमीला म्हणू लागतो की भूमीताई, त्या वकील साहेबांनी मला हे सगळं अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. भूमीला मात्र या सगळ्या गोष्टी खूपच अगदी नवल वाटतं. ही बाई इतक्या खालच्या थराला जाईल असं तिला वाटलं नव्हतं. आणि मग भूमीने आता ते सर्व पुरावे एकत्र केलेले असतात आणि ती प्रशांतला म्हणते की प्रशांत, मला काही करून हे सगळे पुरावे आहेत ते आकाशला पाठवायचे आहेत आणि आत्यांना अजिबात त्याच्या तावडीतून सुटू द्यायचं नाही, हे सगळं भूमी आता सांगत असते. आणि मग भूमी प्रशांतच्या मदतीने ते सगळे पुरावे एकत्र करते आणि ते सगळे व्हिडिओ जे आहेत ते राजा काका आणि आकाश या दोघांच्या मोबाईलवर पाठवून देते. प्रशांत तिला खूप छान मदत करत असतो, तिला सांगत असतो की नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ह्या टेक्निकल गोष्टी प्रशांत भूमीला छान अशा समजून सांगत असतो. तो तिला मदत करतो त्या कामामध्ये आणि फायनली भूमीला या सगळ्यामध्ये यश मिळतं. आणि आता ते व्हिडिओ आकाश आणि राजा काका या दोघांकडे पोहोचलेले असतात. प्रशांत आणि भूमी दोघंही बाहेर असतात आणि इकडे तांडेलची बायको मात्र काही करून तिला फक्त एवढीच गोष्ट त्या अभिकडून कळलेली असते, ती म्हणजे भूमीची वाचा गेलेली आहे. त्यामुळं तिला कळलेलं असतं की काही झालं तरी आता मला ह्या भूमीच्या नवऱ्याला गाठलं पाहिजे आणि त्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. म्हणून तांडेलच्या बायकोने ठरवलेलं असतं की आकाशला भेटायचं. आकाश तो व्हिडिओ पाहतो, राजा काकाही तो व्हिडिओ पाहतात आणि ते दोघंही घरी आलेले असतात. तेव्हा त्यांना दोघांनाही धक्का बसतो. ते दोघंजण म्हणू लागतात की हे काय आहे सगळं, कारण आत्या, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आणि इकडे रागिणीला धक्का बसतो. आकाशने तर 2 दिवसापूर्वी ठरवलेलं होतं की मला आई म्हणायचं, त्याने आई म्हणून पूजा केलेली होती. इवन भूमीला पण सांगितलेलं होतं की आत्या म्हणायचं नाही तर आई म्हणायचं. आणि राजा काका म्हणतात की रागिणी, तू एवढ्या खालच्या लेवलला जाशील असं वाटलं नव्हतं, पैशासाठी हपापलेली बाई आहेस तू, हे सगळं राजा काका बोलत असतात. तेव्हा मात्र रागिणीला कळतच नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. पण रागिणीला पौर्णिमाने एक फोन करून सांगितलेलं असतं की भूमी तुमच्या रूममध्ये गेलेली होती, एवढंच तिनं सांगितलेलं असतं. आणि नेमकं हे सगळं जे चालू असतं व्हिडिओतलं सगळे बघितलेले असतात आणि आकाश आणि राजा काका बोलत असतात. इकडे ते तिच्यावरती ओरडत असतात आणि त्याच वेळी तिथं एंट्री होते अभिजितच्या गुंडांच्या तावडीतून सुटून तांडेलच्या बायकोची. तांडेलची बायको म्हणते की माझ्या नवऱ्याला ह्या रागिणीबाईच्या विरोधात पुरावे माहिती होते, म्हणून ह्या रागिणीबाईने माझ्या नवऱ्याला संपवलेलं आहे, तिने माझ्या नवऱ्याला मारून
मारून टाकलेला आहे, कारण माझा नवरा भूमीला भेटलेला होता आणि तो भूमीला त्या रागिणीच्या विरोधातले पुरावे देत होता, म्हणून ह्या बाईने माझ्या नवऱ्याला मारून टाकलेला आहे. आणि आकाशला आणि राजा काकाला धक्का बसतो, कारण या स्पष्ट शब्दामध्ये इकडे तांडेलची बायको हे सगळं सांगत असते आणि हे दोघंही पाहतच राहतात. त्यांना कळत नाही आहे की ही तांडेलची बायको नक्की काय बोलते. त्याचबरोबर तेवढं बोलून ती थांबत नाही, तर या बाईने माझ्या नवऱ्याला मारलेला आहे याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि तो व्हिडिओ मी पोलिसांना देणार आहे, एवढीही धमकी ती देते. तेव्हा मात्र रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते. आता भूमीने ठरवलेलं असतं आकाश जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. आता आईच्या स्थानी पुजणारा आकाश रागिणीच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. थँक्यू.